परिस्थितीला दोष देऊन आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडण्यात काय अर्थ आहे? आज दुर्दैवानं लोकांची सहनशीलता कमी झाली असून माणसामध्ये आक्रमकता वाढत आहे. मी जर तक्रार करून सुधारणांची आग्रही मागणी केली असती तर सुधारणा झाल्या असत्या का? महाविद्यालयातील माझ्या या यशाचं गुपित किती जणांना माहीत होतं? नमस्कार. ग्रंथप्रेमीच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आहे तुमची होस्ट द्वितीया आणि आज मी वाचून दाखवतेय कुलगुरू होण्याची नांदी हे छोटंसं प्रकरण. पुस्तकाचं नाव आहे समाज संवाद, विश्वशांती व मानवतेसाठीचा सुसंवाद. लेखक आहेत डॉक्टर S.N. पठाण. आपली नेहमीची वाट सोडून वेगळ्या रस्त्यानं जाण्याचं धाडस समाजात फार थोडे लोक करतात. रस्ता बदलल्यानंतर होणाऱ्या खडखडाटाला तोंड देण्याची बहुतांश लोकांची तयारी नसते. महाराष्ट्रीयन माणूस तर या बाबतीत थोडीसुद्धा जोखीम घ्यायला तयार नसतो. परंतु ज्या लोकांनी आपला नेहमीचा मार्ग सोडला आणि नवीन रस्त्यावरील खाचकळगे पार करून प्रसंगी काट्याची वाट तुडवली, अशाच लोकांच्या जीवनात पुढं यशाचं कमळ फुललं. अशीच एक घटना माझ्याही आयुष्यात घडली. या नवीन वाटेनं जाण्याचं मी ठरवलं नसतं तर माझा पुढील प्रवास घडलाच नसता. ज्या संस्थेच्या अध्यक्षांनी मला आयुष्यातील पहिली शिक्षकाची नोकरी दिली, ती नोकरी केवळ उच्च शिक्षण घेण्यासाठी सोडून जाण्याचा कृतज्ञपणा मी केला असताना देखील तब्बल 21 वर्षानंतर म्हणजे जून 1991 मध्ये त्याच संस्थेच्या अध्यक्षाच्या नावे पुण्यातील सांगवी येथे सुरू केलेल्या बाबूरावजी घोलप महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी माझी निवड करावी, हा योगायोग म्हणावा की नियतीचा खेळ. आज या कॉलेजची भव्य इमारत, 4000 विद्यार्थी संख्या व महाविद्यालयाचा गुणात्मक दर्जा हे एक वैशिष्ट्य झालं आहे. त्यावेळी आमच्या संस्थेचे अध्यक्ष होते प्राध्यापक रामकृष्ण मोरे. आज ते हयात नाहीत. प्राचार्य होणं हे माझं स्वप्न होतं. आपली सर्व कौशल्य पणाला लावून आपण महाविद्यालयात विविध योजना राबवू या कल्पनेनं एकीकडे मी सुखावलं जात असतानाच महाविद्यालयाची अवस्था मात्र फारच बिकट होती. कारण महाविद्यालय नुकतंच सुरू झालं होतं. महाविद्यालयाच्या इमारतीच्या भिंतींना आतून प्लास्टर नव्हतं, तर रंग कसा असणार? एका स्वतंत्र खोलीत प्राचार्यांचं कार्यालय होतं. त्यात अगदी साधा टेबल होता, प्राचार्यांची एक साधी खुर्ची, खिडक्यांना पडदे नव्हते, टेलिफोन नाही. पलीकडं एका वर्गामध्ये लाकडी पार्टिशन टाकून महाविद्यालयाचे कार्यालय अर्ध्या जागेत होतं, तर उरलेल्या अर्ध्या जागेत ग्रंथालय. माझ्या पदाचा जरी मला अभिमान वाटत असला तरी महाविद्यालयाची एकूण अवस्था मात्र माझा उत्साह वाढवणारी अजिबात नव्हती. अशा वेळी निराश होण्यात काहीच अर्थ नव्हता, कारण प्राचार्य पद मिळावं म्हणून मी प्रवरेचं मोठं महाविद्यालय सोडून आलो होतो. दुसऱ्या दिवशी मी एक शक्कल लढवली. पुणे विद्यापीठाचे त्यावेळचे कुलगुरू डॉक्टर श्रीधर गुप्ते आणि माझा पूर्वीचा चांगला परिचय होता. मी वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाचा अध्यक्ष व विद्वत्त परिषदेचा सदस्य या नात्यानं ते कुलगुरू होण्यापूर्वी मी त्यांच्याबरोबर पुणे विद्यापीठाच्या अनेक समित्यांना एकत्र काम केलं होतं. मी सरळ कुलगुरू डॉक्टर गुप्ते साहेबांचं कार्यालय गाठलं. त्यांनी माझं अभिनंदन केलं व मी चांगलं काम करीन असा आशावादही व्यक्त केला. मी लगेच त्यांना म्हणालो, सर, मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मी पुण्याला नवीन आहे, संस्थेतही नवीन आहे. तुम्ही माझ्या कॉलेजवर प्रमुख पाहुणे म्हणून आला तर आपण बोटॅनिकल गार्डनचं तुमच्या हस्ते उद्घाटन करूया. माझा विषय वनस्पतीशास्त्र आहे आणि बोटॅनिकल गार्डन विकसित करणं माझं पहिलं काम आहे. डॉक्टर गुप्ते यांना माझी कल्पना भावली आणि त्यांनी आपल्या पीएला बोलून पुढील 10 दिवसांची तारीख मला दिली. कार्यक्रम निश्चितीचं एक पत्रही डॉक्टर पठाण यांना द्या असे ते त्यांच्या पीएला म्हणाले. प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांना उपस्थित राहण्यास सांगा असं त्यांनी मला सुचवलं. मला अत्यानंद झाला होता. दुसऱ्या दिवशी प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांना पौड रोडवरील संस्थेच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या हातात मी कुलगुरूंचं पत्र दिलं. पत्र वाचल्यानंतर ते थोडे चिंतेत दिसले. थोडा वेळ स्तब्ध राहिले आणि नंतर म्हणाले, ठीक आहे,
अद्यापी वेळ भरपूर आहे. मी उद्या सकाळी 11 वाजता तुमच्या कॉलेजवर येतो. आपण नियोजन करूया. मी सुटकेचा निश्वास सोडला. ठरल्या वेळेप्रमाणे प्राध्यापक मोरे कॉलेजवर आले. परंतु त्यांच्याबरोबर आणखी 2-3 गाड्या होत्या. कोणतं बांधकाम तातडीनं पूर्ण करायचं याच्या सूचना ते एका व्यक्तीस देत होते. दुसऱ्या एका व्यक्तीची त्यांनी माझी ओळख करून दिली आणि म्हणाले, प्राचार्यांना आज सायंकाळी तुमच्या कार्यालयावर बोलवा. त्यांना हवा तो टेबल, मोठी खुर्ची घेऊन द्या. त्यांचं कार्यालय सजवा. सुंदर पडदे लावा. कुलगुरू प्रथमच आपल्या कॉलेजवर येत आहेत. त्यांचं जंगी स्वागत झालं पाहिजे. एव्हाना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अनेक नगरसेवक व अधिकारी त्यांना भेटायला कॉलेजवर आले. सर्वांना ते माझी ओळख करून देत होते व माझ्या शैक्षणिक गुणवत्तेचं कौतुकही करत होते. आणि मग काय, सर्वजण कामाला लागले. दुसऱ्याच दिवशी माझ्या केबिनमध्ये टेलिफोन आला, वीज कनेक्शन मिळालं, सुंदर फॅन देखील. इमारतीच्या प्लॅस्टरचं काम रात्रंदिवस सुरू होतं. बोटॅनिकल गार्डनचा मोठा फलक आला. एवढंच नव्हे तर असंख्य झाडं महापालिकेनं पाठवून दिली. माझ्या कार्यालयाच्या बाहेर मग मी माझा नामफलक लावला. महाविद्यालयाचं कार्यालय सजलं. ग्रंथालयासाठी नवीन कपाटं आली. विद्यार्थ्यांच्या मदतीनं झाडं लावण्यासाठी खड्डे खणले गेले. मंडप बांधायचं काम सुरू झालं. दर 2 दिवसांनी प्राध्यापक मोरे आठवणीनं फेरी मारून संबंधित कंत्राटदारांना स्वतः सूचना करत होते. माझा सन्माईक टॉप असलेला मोठा टेबल, त्यावरची काच, मोठी खुर्ची, कार्यालयात उत्तम खुर्च्या, असं माझं कार्यालय छान सजलं होतं. महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर 15 दिवसातच हा भव्य कार्यक्रम झाला. कुलगुरू डॉक्टर श्रीधर गुप्ते यांनी भाषणात माझं कौतुक केलं. सांगवीतील सर्व नेते मंडळींचा माझा परिचय झाला. वर्तमानपत्रात फोटो व बातमी आली. संस्थेत चर्चा झाली. सर्वजण मला ओळखू लागले. आपण एक कर्तृत्ववान प्राचार्य आहोत या थाटात मी आता मिरवायला लागलो होतो. प्राध्यापक मोरे यांचे मी आभार मानले. संस्थेतील अनेक मुख्याध्यापक व प्राचार्यांनी माझं अभिनंदन केलं. संस्थेचा सुवर्ण महोत्सव देखील डॉक्टर पठाण सरांच्याच महाविद्यालयात करा अशी चर्चा सुरू झाली. आपत्तीच्या धुळीतून यशाच्या ध्रुवताऱ्याकडे वाटचाल करायची असेल तर सभोवतालची परिस्थिती हळुवारपणे समजून घेण्याची संवेदना आपल्याकडे असलीच पाहिजे. परिस्थितीला दोष देऊन आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडण्यात काय अर्थ आहे? आज दुर्दैवानं लोकांची सहनशीलता कमी झाली असून माणसामध्ये आक्रमकता वाढत आहे. मी जर तक्रार करून सुधारणांची आग्रही मागणी केली असती तर सुधारणा झाल्या असत्या का? महाविद्यालयातील माझ्या या यशाचं गुपित किती जणांना माहीत होतं? महाविद्यालयात पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंचं येणं ही माझ्या प्राचार्य पदाची पहिली यशस्वी पायरी ठरली होती. कुलगुरूंनी माझं निमंत्रण स्वीकारलं नसतं तर? केवळ कुलगुरूंच्या येण्यामुळं महाविद्यालयाचा पूर्ण कायापालट झाला होता. जणू मी भविष्यात कुलगुरू होणार याची ती नांदीच असावी. धन्यवाद श्रोते हो. हे होतं समाज संवाद, विश्वशांती व मानवतेसाठीचा सुसंवाद, हे डॉक्टर S.N. पठाण यांचं पुस्तक. समाज संवाद हे पुस्तक ग्रंथप्रेमी.com, ॲमेझॉन आणि इतर सर्व मेजर साईट्सवर अवेलेबल आहे. डॉक्टर पठाण यांच्या समग्र जीवनाचा प्रवास तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर समाज संवाद हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि तुमचे अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. तुम्ही सर्वांनी हा एपिसोड मन देऊन शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन विषयाबरोबर. धन्यवाद.